आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 सोमवार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन विषय धनगर जमातीला अनुसूचित जमाती एसटीसी जात प्रमाणपत्र विस्तारित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने राज्यातील रास्ता रोको करण्याबाबत धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ जमात दाखल करण्यात आली, ज्यामुळे धनगर जमात गेल्या 70 वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित राहिली आहे। धनगड नावाची जमात अस्तित्वात नसतानाही चुकून काढली आहे। महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 3 वेळा धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे आवश्यक आहे। धनगर नावाची जमात 1956 मध्ये आणि त्याआधीही महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती, परंतु धनगर जमात अस्तित्वात होती आणि आहे, त्यामुळे धनगडच्या जागी धनगर जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम 342 नुसार आवश्यक आहे। पंढरपूर आणि लातूर येथे मागील 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांच्या भावना तीव्र आहेत। पंढरपूर येथील आंदोलनादरम्यान 3 व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते। आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीचे केवळ समिती अहवाल आणि अभ्यास बऱ्याच वेळा दिशाभूल केली असल्याने जमातीमध्ये अजूनही सरकार केवळ दिखावा अथवा वेळकाढूपणा तर करत नाही ना, अशा भावना येऊ लागल्या आहेत। तरी महाराष्ट्र शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा असे आपल्याला पत्राद्वारे कळवावे। धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आवश्यक निर्णय घेऊन न्याय देण्याची कृपा करावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.